हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, महावितरणच्या एक्झामसाठी आपण काही MCQ क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण काही MCQ क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट काइंड ऑफ एक्सपेन्सेस आर पेड फ्रॉम ग्रॉस प्रॉफिट. आपण ग्रॉस प्रॉफिटमधून कोणत्या टाईपचे एक्सपेन्सेस पेड करतो, तर असा प्रश्न विचारलेला आहे. फायनल अकाउंट प्रिपेअर करताना आपण आधी ट्रेडिंग अकाउंट बनवतो, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण बनवत असतो. ट्रेडिंग अकाउंटला आपण इथे ट्रेडिंगचे ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस घेणार. ठीक आहे, इथे सेल्स घेणार. सेल्समधून किंवा रेव्हेन्यू मधून आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस लेस केले, इथे फाइंड आउट केला ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, त्याच्यानंतर तो ग्रॉस प्रॉफिट आपण क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करतो बाय ग्रॉस प्रॉफिट. आपण गृहीत धरला आपला ग्रॉस प्रॉफिट 50,000 आहे. ठीक आहे, एक्सपेन्सेसचे दोन महत्त्वाचे टाईप्स असतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ठीक आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंगच्या डेबिटला घेणार, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण घेणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग त्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये कोणकोणते असतात? प्रोडक्शन व्यतिरिक्त जो काही बिझनेसचा खर्च आहे ते सगळे खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येतात. मग त्याच्यामध्ये सेलिंग एक्सपेन्सेस येतात. उदाहरणार्थ आपण ॲडव्हर्टाइजमेंट केली, प्रोडक्टची ॲडव्हर्टाइजमेंट केली, मग हा कोणता खर्च झाला? सेलिंग एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार. त्यानंतर फायनान्शियल एक्सपेन्सेस, आपण ऑडिट केलेलं आहे आपल्या बिझनेसचं जे अकाउंट आहे त्याचं आपण ऑडिट केलं, मग ते खर्च कशामध्ये येणार? फायनान्शियल एक्सपेन्सेसमध्ये येणार. किंवा आपण लोन टेकन केलं, त्या लोनचा इंटरेस्ट आपण जर पेड केला, दिलेला आहे, तर ते फायनान्शियल एक्सपेन्सेसमध्ये येणार. जनरल एक्सपेन्सेसमध्ये अजून काही किरकोळ खर्च जे बिझनेसमध्ये आहे, स्टेशनरी, प्रिंटिंग, तर हे सगळे जनरल एक्सपेन्सेसमध्ये येणार. मग हे सगळे खर्च आपण फक्त डायरेक्ट एक्सपेंडिचर आपण ट्रेडिंगच्या डेबिटला घेणार, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार. ठीक आहे, मग ऑल इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आपण इथे घेणार आणि याची टोटल या ग्रॉस प्रॉफिटमधून आपण लेस करणार. ठीक आहे, उदाहरणार्थ आपले सगळे एक्सपेंडिचर किती झाले? हे 30,000 झाले. ठीक आहे, ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती झाले? 30,000. आपण 50,000तून ते लेस करणार आणि हा येणार आपला नेट प्रॉफिट. आता इथे आपल्याला काय विचारलं? व्हॉट काइंड ऑफ एक्सपेन्सेस आर पेड फ्रॉम ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, आपण ग्रॉस प्रॉफिटमधून कोणते एक्सपेन्सेस पेड करू शकतो? जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते सगळे आपण ग्रॉस प्रॉफिटमधूनच मायनस करतो. ठीक आहे, म्हणजेच आपण ते ग्रॉस प्रॉफिटमधून पेड करतो. ठीक आहे, देन डी काय येईल? ऑल ऑफ दिस. सेलिंग एक्सपेन्सेस म्हणजे विक्रीसाठी केलेला खर्च. फायनान्शियल एक्सपेन्सेस म्हणजे आपण बिझनेसच्या फायनान्सशी रिलेटेड जे खर्च आहेत, उदाहरणार्थ आपण लोन घेतलेलं आहे आणि त्याचा इंटरेस्ट आहे, तर हे फायनान्शियल एक्सपेन्सेसमध्ये येणार. जनरल एक्सपेन्सेस बिझनेसचे जे स्टेशनरी, प्रिंटिंग, जे पोस्टेज, टेलिग्राम, हे जे किरकोळ सगळे खर्च आहेत, तर हे सगळे जनरल एक्सपेन्सेसमध्ये येणार. ठीक आहे, तर हे सगळे आपण कशामधून? ग्रॉस प्रॉफिटमधून पेड करत असतो. देन डी इज अ करेक्ट आन्सर. Which option gives a review report on the firm's financial status at the specific date? ठीक आहे, स्पेसिफिक डेटला फर्मची फायनान्शियल पोझिशन कोणतं अकाउंट इंडिकेट करतं किंवा कोणतं ऑप्शन इंडिकेट करतं हे विचारलं. ठीक आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला काय शो करतं? आपल्या बिझनेसचे इन्कम किती आणि एक्सपेंडिचर किती, पर्टिक्युलर पिरियडमध्ये आपले इन्कम किती झाले किंवा एक्सपेंडिचर किती झाले. ठीक आहे, बॅलन्स शीट काय करते? बॅलन्स शीट बिझनेसची फायनान्शियल पोझिशन शो करते. ठीक आहे, त्यामुळे मिरर ऑफ फायनान्शियल पोझिशन याला कशाला म्हणतात? बॅलन्स शीटला म्हणतात. ठीक आहे, आणि बॅलन्स शीटचं मेन फंक्शन काय असतं? बिझनेसची फायनान्शियल पोझिशन किंवा फायनान्शियल स्टेटस शो करणे. ठीक आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट काय शो करतं? बिझनेसमध्ये कॅश आली किती, गेली किती, म्हणजे कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो दाखवतं. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करतं? आपला नेट प्रॉफिट, नेट लॉस शो करतं. ठीक आहे, बिझनेसचे रिझल्ट शो करतं. इथं काय विचारलं? विच ऑप्शन गिव्ज अ रिव्ह्यू रिपोर्ट ऑन द फर्म्स फायनान्शियल स्टेटस. फर्मचा फायनान्शियल स्टेटस कोण शो करतं? बॅलन्स शीट. देन बी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, विच ऑफ द ऑप्शन इज नॉट अन इंटेंजेबल असेट. ठीक आहे, इंटेंजेबल असेट नाही आहे विचारलं. लँड ही काय? आपली फिक्स असेट आहे. पेटंट म्हणजे आपल्याकडे जे बिझनेसचे काही हक्क आहेत किंवा आपल्याला बिझनेसला काही मिळालेले पेटंट आहेत, तर ही आपली इंटेंजेबल असेट आहे. गुडविल म्हणजे बिझनेसची ख्याती, प्रसिद्धी, ही सुद्धा काय? इंटेंजेबल असेट आहे. फ्रँचायझी राईट्स म्हणजे आपल्या बिझनेसकडे काही फ्रँचायझी आहेत, काही अधिकार आहेत, तर ही सुद्धा काय? आपली इंटेंजेबल असेट आहे. देन पेटंट, गुडविल, फ्रँचायझी राईट्स
तर हे काय आहेत, हे तीनही आपल्या इंटेंजेबल असेट आहे, लँड ही आपली फिक्स असेट आहे. ठीक आहे. आता इथे काय विचारलं, विच ऑफ द ऑप्शन इज नॉट अन इंटेंजेबल असेट. इंटेंजेबल असेट नाही आहे विचारलं, देन ए इज अ करेक्ट आन्सर. लँड ही आपली फिक्स असेट आहे. नेक्स्ट, विच ऑफ द ऑप्शन इज अन एक्झाम्पल ऑफ बिझनेस लायबिलिटी. ठीक आहे. बिझनेसची लायबिलिटी कोणती आहे? क्रेडिटर म्हणजे आपण ज्या लोकांकडून उधारीवर वस्तू खरेदी केल्या त्यांना आपल्याला त्याचे पैसे द्यायचे आहेत, यांना काय म्हणतात? क्रेडिटर म्हणतात. ठीक आहे. म्हणजे क्रेडिटर हे आपलं देणं आहे, आपली लायबिलिटी आहे. त्यानंतर कॅश ही आपली असेट आहे, बिल्डिंग असेट आहे आणि लँडसुद्धा असेट आहे. कॅश करंट असेट आहे, बिल्डिंग आणि लँड ह्या फिक्स असेट आहे. ठीक आहे. आपल्याला इथे काय विचारलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज ॲन एक्झाम्पल ऑफ लायबिलिटी. ठीक आहे. लायबिलिटीचं एक्झाम्पल काय आहे? क्रेडिटर. देन ए इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, द अनफेवरेबल बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शुड बी. अनफेवरेबल बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फेवरेबल बॅलन्स म्हणजे प्रॉफिट, अनफेवरेबल बॅलन्स म्हणजे लॉस. ठीक आहे. आता प्रॉफिट असेल तर आपण कॅपिटलमध्ये ॲड करणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ही आपली बॅलन्स शीट आहे. ठीक आहे. बॅलन्स शीटला इथं आपण कॅपिटल घेतलेलं आहे, याच्यामध्ये ॲड नेट प्रॉफिट होतो. नेट प्रॉफिट असेल तर ॲड होतो आणि नेट लॉस असेल तर लेस होतो. ठीक आहे. आता या ठिकाणी इथं काय विचारलं आहे आपल्याला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शुड बी. आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण कॅपिटलमध्ये ॲड करणार. ठीक आहे. आणि लॉस असेल तर लेस करणार. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलं, अनफेवरेबल बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अनफेवरेबल बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच लॉस झालेला आहे. ठीक आहे. मग लॉस काय होतो हे विचारलं आहे. प्रॉफिट असेल तर कॅपिटलमध्ये ॲड होतो आणि लॉस असेल तर कॅपिटलमधून लेस होतो. आता इथे काय दिलं, सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम लायबिलिटी. लायबिलिटीमधून लेस होतो लॉस, बरोबर आहे, पण आपण तो कॅपिटलमधून लेस करतो. मग आता इथे बघा, सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम कॅपिटल दिलं, कॅपिटलमधून मायनस केला आपण नेट लॉस. ओके. त्यानंतर थर्ड काय दिलं, सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम करंट असेट. करंट असेटशी याचं काय रिलेशन नाही आहे. आणि लास्ट दिलं ॲडेड इन लायबिलिटी. हे सुद्धा ऑप्शन बरोबर नाही. बी ऑप्शनमध्ये बघा दिलं आपल्याला सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम कॅपिटल. जर फेवरेबल बॅलन्स म्हणजेच प्रॉफिट हा कॅपिटलमध्ये ॲड होतो आणि अनफेवरेबल बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच लॉस. ठीक आहे. अनफेवरेबल बॅलन्स म्हणजेच लॉस, लॉस हा कॅपिटलमधून लेस होतो. मग इथे ऑप्शन बी काय दिलं, सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम कॅपिटल. देन बी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट. ट्रेडिंग अकाउंट आपण कशासाठी बनवतो? ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंटचा मेन उद्देश काय असतो, आपल्या ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीजचा प्रॉफिट अँड लॉस फाइंड आउट करणे. ठीक आहे. आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये जो आपण प्रॉफिट लॉस फाइंड आउट करतो याला आपण काय म्हणणार, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंट कशासाठी फाइंड आउट केलं कशासाठी प्रिपेअर केलं जातं, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस फाइंड आउट करण्यासाठी. नेट प्रॉफिट, नेट लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला फाइंड आउट करतो आणि फायनान्शियल पोझिशन शो करण्यासाठी आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करतो. ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर ओपनिंग स्टॉक इज. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारताना बघा, काही प्रश्न सोपे विचारले जातात, काही प्रश्न अवघड विचारले जातात. ठीक आहे. काही प्रश्न सोपे येतील जे बेसिक तुम्हाला फायनल अकाउंटच्या पोस्टिंग, ॲडजस्टमेंट किंवा जर्नल एंट्री, लेजर पोस्टिंग याच्याशी रिलेटेड असतात. काही कॉम्प्लिकेटेड पॉईंट तुम्हाला विचारले जातात, कॅल्क्युलेशन विचारले जातात. आता हा एक सोपा प्रश्न आहे बघा, ओपनिंग स्टॉक इज. ओपनिंग स्टॉक आपण कुठे दाखवणार, ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंगच्या डेबिटला दाखवला जातो. ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. विच वन ऑफ द फॉलोइंग असेट कुड बी डिस्क्राइब ॲज करंट असेट. ठीक आहे. पुढीलपैकी आपण करंट असेट कशाला म्हणणार हे विचारले. ऑप्शन बघा काय दिलेत, मशिनरी टू मॅन्युफॅक्चर गुड्स फॉर रिसेल. ठीक आहे. आता या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला सोपाच दिलाय पण थोडंसं क्रिटिकल करून विचारले. मशिनरी, ठीक आहे, टू मॅन्युफॅक्चर गुड्स फॉर रिसेल. आपण रिसेल करण्यासाठी किंवा आपल्याला वस्तू विकण्यासाठी ज्या आपण तयार करतोय, आपण काही रॉ मटेरियल खरेदी केलेलं आहे, त्याच्यावर प्रोसेस केली आणि ते रिसेल केले. ठीक आहे. मग ही प्रोसेस करण्यासाठी जी मशिनरी आपण यूज करतोय, मग ही आपली फिक्स असेट आहे. ठीक आहे. बिझनेसमध्ये जी मशिनरी आपण यूज करतो ही आपली फिक्स असेट आहे. त्यानंतर आहे स्टॉक ऑफ गुड्स फॉर रिसेल. स्टॉक ऑफ गुड्स फॉर रिसेल म्हणजे ज्या वस्तू, उदाहरणार्थ आपण पेन्सिल खरेदी केल्या, आपण 1 लाख पेन्सिल खरेदी केल्या, मग त्या 1 लाख पेन्सिल हे आपण कशामध्ये गृहीत धरणार, या स्टॉकमध्ये येणार. ठीक आहे. स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स म्हणून आपण दाखवणार ते. आणि ही आपली काय, स्टॉक ही आपली काय आहे, करंट असेट आहे. ठीक आहे. क्लोजिंग स्टॉक ही आपली काय आहे, करंट असेट आहे.
त्याच्यानंतर बघा बिल्डिंग टू हाऊस द मशिनरी. बिल्डिंग टू हाऊस द मशिनरी, आपण आपल्याकडे ही जी मशिनरी आहे ती मशिनरी आपण ठेवण्यासाठी आपल्याकडे बिल्डिंग आहे. ठीक आहे, म्हणजेच थोडक्यात तुम्हाला बिल्डिंग दिलेलं आहे इथं. मग ही सुद्धा आपली काय फिक्स असेट आहे. आणि लँड ऑन विच द बिल्डिंग इज स्टँड, ज्या लँडवर बिल्डिंग स्टँड आहे, बिल्डिंग जिथे उभे, म्हणजे थोडक्यात काय दिलंय, ज्या वस्तू आपल्याकडे आहेत ती आपली करंट असेट आहे. बिझनेसमध्ये आपण ज्या वस्तू रिसेल करण्यासाठी खरेदी केलेल्या आहेत किंवा ज्या प्रोसेस करून विकण्यासाठी आपण खरेदी केलेल्या आहेत, तर त्या वस्तूंना आपण काय म्हणणार, स्टॉक म्हणणार. ठीक आहे, तो त्या स्टॉकवर प्रोसेस करण्यासाठी जी मशिनरी आहे ती आपली फिक्स असेट आहे. ती मशिनरी ठेवण्यासाठी जी बिल्डिंग आपण यूज करतो ती बिल्डिंग आपली फिक्स असेट आहे. आणि ती बिल्डिंग ज्या लँडवर उभी आहे ती लँड सुद्धा आपली फिक्स असेट आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त ऑप्शन सोपेच दिले, थोडेसे कॉम्प्लिकेटेड करून दिले. इथे काय दिले, मशिनरी, बिल्डिंग आणि लँड हे आपल्या तिन्ही फिक्स असेट आहे. आपल्याला करंट असेट विचारली आहे, देन स्टॉक ही आपली काय करंट असेट आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, रिटेन अर्निंग इज क्लासिफाईड ॲज विच टाईप ऑफ अकाउंट. रिटेन अर्निंग म्हणजे जनरल रिझर्व, कॅपिटल रिझर्व, म्हणजेच प्रॉफिटमधली जे आपण प्रॉफिट साचवून ठेवलेला आपल्याला फ्युचरमध्ये यूज करण्यासाठी जो प्रॉफिट आपण साठवून ठेवलेला आहे तर याला रिटेन अर्निंग म्हणतात. ठीक आहे, आणि ही रिटेन अर्निंग शेवटी कोणाच्या मालकाची असते, जे बिझनेसचा मालक आहे तो. ठीक आहे, आणि स्टॉक होल्डर म्हणजे काय, शेअर होल्डर. स्टॉक होल्डर्स इक्विटी म्हणजेच काय, शेअर होल्डर, इक्विटी शेअर होल्डर. आणि इक्विटी शेअर होल्डर हे व्यवसायाचे मालक असतात आणि त्यामुळे हा जो प्रॉफिट आहे हा या स्टॉक होल्डर्सच्या मालकीचा असतो. ठीक आहे, म्हणजे शेअर होल्डरच्या मालकीचा असतो. म्हणजेच रिटेन अर्निंग हे कशामध्ये येणार, स्टॉक होल्डर्स इक्विटीमध्ये. ठीक आहे, म्हणजेच कॅपिटलमध्ये आपण शेअर कॅपिटल प्लस रिटेन अर्निंग यालाच काय म्हणणार, शेअर होल्डर्स इक्विटी म्हणजे शेअर होल्डर्सचं बॅलन्स म्हणतात. मग हे कशामध्ये येणार, हे रिटेन अर्निंगमध्ये येणार. याच्यावर तुम्हाला न्यूमरिकल टाईप क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, आपल्याला काय देतात, काही रिटेन अर्निंगचे पॉईंट देतात, काही शेअर कॅपिटलचे पॉईंट देतात. शेअर कॅपिटलचे अमाऊंट दिले जाते आणि त्याच्यावरून शेअर होल्डर्स फंड कॅल्क्युलेट करा म्हणून सांगितलं जातं. ठीक आहे, तर त्या टाईपमध्ये देखील तुम्हाला माहिती पाहिजे रिटेन अर्निंग म्हणजे काय, रिटेन अर्निंग कुठे ॲड केली जाते किंवा कशामध्ये ॲड केली जाते. तर रिटेन अर्निंग ही शेअर होल्डरच्या फंडमध्ये ॲड केली जाते, म्हणजे स्टॉक होल्डर्स इक्विटी. ठीक आहे, शेअर होल्डर्स फंड म्हणजेच काय, स्टॉक होल्डर्स इक्विटी. देन डी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला, ऑल ऑफ द फॉलोइंग आर स्टॉक होल्डर्स इक्विटी अकाउंट एक्सेप्ट. ठीक आहे, आत्ताच वरच्या प्रश्नासारखाच प्रश्न विचारला आहे, स्टॉक होल्डर्स इक्विटी. स्टॉक होल्डर्स इक्विटी म्हणजे इक्विटी शेअर होल्डर्स फंडमध्ये आपण जे अमाऊंट घेणार किंवा जे आयटम्स घेणार ते. फर्स्ट काय दिलं, इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक, त्यानंतर कॅपिटल स्टॉक, आपलं कॉमन स्टॉक, रिटेन अर्निंग. ठीक आहे, तर हे कॅपिटल स्टॉक, कॉमन स्टॉक म्हणजे आपल्याकडे असलेले शेअर्स आहे. ठीक आहे, रिटेन अर्निंग म्हणजे बिझनेसचा प्रॉफिट. तर या तिन्हीची टोटल म्हणजे स्टॉक होल्डर्स इक्विटी. ठीक आहे, आणि इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक म्हणजे आपल्या कंपनीने दुसऱ्या कंपनीच्या स्टॉकमध्ये किंवा शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलेले, ती इन्व्हेस्टमेंट इथे दिलेली आहे. ठीक आहे, आता इथे काय दिलं, ऑल ऑफ द फॉलोइंग आर स्टॉक होल्डर्स इक्विटी अकाउंट एक्सेप्ट. ठीक आहे, मग इक्विटीमध्ये शेअर होल्डर्स इक्विटी किंवा स्टॉक होल्डर्स इक्विटीमध्ये आपण कॅपिटल स्टॉक घेणार, कॉमन स्टॉक घेणार, रिटेन अर्निंग घेणार. फक्त इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक हे आपण आपल्या कंपनीची इन्व्हेस्टमेंट दाखवणार. ठीक आहे, आणि हे काय येणार, ओनर्स इक्विटीमध्ये किंवा शेअर होल्डर्स इक्विटीमध्ये येणार. देन ए इज अ करेक्ट आन्सर, इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक. तर हे झाले अकाउंटमधील काही महत्त्वाचे MCQ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.